जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल एस क्रिएशनच्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर भावांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण बॉक्समध्ये फोटो कशा टाईपमध्ये टाकायचा किंवा बॉक्समध्ये फोटो टाकण्याच्या पद्धती त्याच्यावरती बनवलेला आहे। व्हिडिओ खास आणि इंटरेस्टिंग झालेलाच आहे। त्याचबरोबर तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केलं तर प्लीज लाईक करा, आपल्या चॅनलवर आज आणि पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। ओके भावांनो, तर आजचं जे एडिटिंग आहे ते आपण फोटोशॉपमध्ये करणार आहोत, फोटोशॉप 2020 मध्ये। तर ते फोटोशॉप 2020 तुम्हाला मी दिलेलं आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती। तुम्हाला मी असं डायरेक्ट देऊ शकत नाही कारण कॉपीराईटचा प्रॉब्लेम येऊ शकतो। भावांनो, जर तुम्हाला खरंच मनापासून एडिटिंग शिकायची असेल किंवा फोटोशॉप जर शिकायचं असेल बेसिकपासून, तरी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि आपण अशाच प्रकारे माहितीपूर्ण व्हिडिओ बघत असतो। याच्या आधी जे आपले जर फोटोशॉपचे व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की बघू शकता। आपण जरा नवे घालतो आपल्याच्या बॉक्स एडिटिंगला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपण आपल्या पीसीच्या स्क्रीनवरती आलो आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक बघणार आहोत की प्रोफेशनलपणा काय असतो आणि एका बॅनरसाठी प्रोफेशनलपणा खूप महत्त्वाचा असतो। तुम्हाला मी आज सांगणार आहे, कारण की आपण बॅनरमध्ये जे फोटो यूज करतो वरती, समजा एखादा पॉलिटिशियनचा बॅनर आहे त्याच्यामध्ये जे वरती नेत्यांचे फोटो असतात ते अशा टाईपमध्ये असतात। तर आता आपण 2024 संपवून आता पुढे निघालो आहे आणि काही गोष्टी आपल्याला आता मागे सोडल्या पाहिजेत काळानुसार, आणि त्याच आपण आज शिकणार आहोत कशा टाईपमध्ये करायचं आहे। तर बघू शकता, पूर्वी जे आहे ते फोटो अशा टाईपमध्ये टाकायचे इरेज करून खाली, आणि आता आपण नवीन पद्धत शिकणार आहोत बॉक्स टाईपची। ओके, या टाईपमध्ये बॉक्समध्ये फोटो टाकल्यानंतर त्याला सुटसुटीतपणा आणि प्रोफेशनलपणा येतो। बघू शकता हे बॅनर अशा टाईपचे। तर ते बॉक्समध्ये फोटो कसे टाकायचे तेच आपण आज बघणार आहोत। त्याच्या 2-3 पद्धती आपण बघणार आहोत। तर आपण आपल्या एडिटिंगला स्टार्ट करूया। आपण आता एक जस्ट कुठलीही साईज घेतलेली आहे इथं। ओके, समजा आता हा बॉक्स आहे, त्याला मी कलर ब्ल्यू देतो। हा बॉक्स आहे, आता या बॉक्समध्ये फोटो टाकायचा आहे आपल्याला। आता पहिल्यांदा फोटो चॉईस करून घेऊया आपण। बघू शकता हा फोटो आहे आणि हा फोटो आपल्याला बॉक्सच्या आत टाकायचा आहे। त्याचं डोकं वगैरे काही वर काढायचं नाही। तर याला काही सिंपल आपल्याला प्रेस करायचं आहे, बॉक्सच्या लेअरच्या वरती फोटो घ्यायचा आहे आणि Ctrl+Alt+Shift प्रेस करून जी वरती टच करून घ्यायचा। एकदा फोटो जो आहे तो त्याच्या आत जाईल अशा टाईपचा। ओके, आता सेम ॲज आपण दुसरं करणार आहे की त्याच्यातून डोकं वर काढणार आहे। ओके, याची डुप्लिकेट लेअर घेतली मी आणि जितका आपल्याला पोर्शन हवा आहे तो वर घेतला इतका। थोडासा फोटो मोठा करतोय मी। ओके, असा आपल्याला इमेज हवा आहे। त्याच्यानंतर जो बॉक्स असेल त्याच्यावर कंट्रोल प्रेस करायचं आहे कीबोर्डवरती आणि या बॉक्सच्या थंबनेलवरती क्लिक करून घ्यायचं आहे। एक सिलेक्शन आपल्याला इथं बघायला मिळेल आणि इथं सिम्पली मास्कवरती क्लिक करून घ्यायचं आहे, सगळं इरेज होऊन जाईल। आता जे डोकं आहे ते आपल्याला फक्त वर काढायचं आहे। इथं बघू शकता तो मास्क व्हाईट होता तो आता ब्लॅक झालेला आहे। आपल्याला ब्रश घ्यायचा आहे कुठलाही एक, त्याच्यानंतर साईज थोडीशी छोटी करायची आहे आणि तो व्हाईट कलर सिलेक्ट करून घ्यायचा आहे वरच्या बाजूला आणि जस्ट आपल्याला इथं टाकायचं। आता ऑपेसिटी आपण फुल केलेली आहे आणि इथं आपल्याला असा फिरवायचा आहे नुसतं। ओके, सेम ॲज भावना आपल्याला करायचं आहे, फक्त आपण बॉक्स जो आहे तो जरा वेगळा करणार आहे। बॉक्सच्या लेअरला सिलेक्ट करायचं आहे, Ctrl+J करायचं आहे आणि असं थोडंसं बाहेर ओढायचं आहे आणि इथून आपल्याला असं खाली घ्यायचं आहे। इतकं पुरेसं आहे आणि त्याच्या पण खाली आपल्याला इथं असं घ्यायचं आहे। ओके, आणि या बॉक्सच्या छोटासा आयकॉन दिसता इथं कोपऱ्यावरती, याच्यावर डबल क्लिक करायचं आहे आणि यातलाच लाईट शेड आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि ही लेअर त्याच्या बॅकला घेऊन जायचं आहे अशा टाईपची। ओके, किंवा थोडासा याला डार्क किंवा याला येलो वगैरे केला तरी चालेल अशा टाईपमध्ये। ओके, ह्या झाल्या 3 पद्धती। आता आपण 4थी पद्धत बघणार आहे। ही लेअर आपण घेतली इकडं, फोटो आपल्याला जो आहे तो ओरिजिनल हवा आहे त्यामुळे आपण याची डुप्लिकेट लेअर घेतली, ही देखील वर घेतलेली अशी। ओके, आता फोटो काय करायचा आपल्याला, क्रॉप टूल घ्यायचा आहे आणि एवढा सिलेक्ट करून घ्यायचा आहे इतका हाफ, आणि इथं मास्कवरती क्लिक करून घ्यायचं आहे। मास्कवरती क्लिक केल्याच्यानंतर हा जो शेप आहे तो आपल्याला याला कट टू कट खाली असा प्लस करायचा आहे आणि या शेपवरती क्लिक करून मास्कवरती टच करून घ्यायचं आहे। टच केल्याच्यानंतर परत ब्रश घ्यायचा आहे। आता इथं व्हाईट कलर आहे म्हणजे आपल्याला त्याचा ऑपोजिट ब्लॅक कलर घ्यायचा आहे आणि जस्ट आपल्याला इथं असा फ्लो करायचा आहे। ओके, अशा टाईपमध्ये होऊन जाईल।
ही एक पद्धत आहे मित्रांनो. त्याच्यानंतर याची ऑपोजिट दुसरी पद्धत आहे. फक्त आपल्याला इथं व्हर्टिकल करून घ्यायचं आहे आणि हे जे थोडंसं जे आहे ते असं लहान करायचं आहे. इथून सुद्धा असं लहान करून घ्यायचं आहे अशा टाईपमध्ये. ओके, हे आपल्याला 4 पद्धती आपण बघितलेल्या आहेत अशा टाईपच्या. तुम्हाला मी फुल स्क्रीन करून दाखवतो, बघू शकता तुम्ही 4 पद्धती. असे जर आपण बॅनरमध्ये यूज केले तर एकदम प्रोफेशनल आणि एकदम चांगलं दिसणार आहे. तर मित्रांनो तुम्ही अशाच प्रकारे बॅनरमध्ये जे आहे ते यूज करा. तर मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर लाईक केलं प्लीज लाईक करा. आपल्या चॅनलवर आज आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटायची त्या काय नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.